शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी आळेफाटा परिसरात घरफोडीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास 10 अज्ञात चोरट्यांनी 2 घरांमध्ये धारसी दरोडा टाकून सोने, चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांच्या बंगल्यावर व त्यांच्या शेजारी राहणारे रमेश दगडू चौगुले यांच्या घरात घडली आहे. गुन्हेगारी टोळी पूर्वनियोजित पद्धतीने घरांवर नजर ठेवूनच आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ते करत आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्र गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 3 तोळ्याचं मंगळसूत्र आणि 70-75 हजार रुपये. किती वाजता झाली चोरी? अंदाजे 1-1:30च्या सुमारास. घरामध्ये कोण कोण होतं? मम्मी, मी आणि आजी. तुम्हाला काही कल्पना नाही. म्हणजे झोपत होते का? हो. काही कळलंच नाही का? नाही. रात्री 2 वाजल्याच्या दरम्यान माझ्या घरामध्ये चोर येऊन त्यांनी मागचा दरवाजा तोडून घरामध्ये घुसून देवघरात जाऊन एक कपाटाची चोरी केली आणि त्या कपाटामध्ये 3 ते 3.5 किलो चांदी आणि 1 ते 1.5 तोळा सोनं आणि 50,000 रुपये कॅश असा ऐवज चोरीला गेलेला आहे. ही चोरी होण्याच्या अगोदर अशी माहिती मिळाली की रमेश दगडू चौगुले जे आमच्या पाठीमागे राहतात त्यांच्या घरात ते पाऊणला आले आणि 1 तासभर तिथे चोरी केली. त्यांचा देखील मोठा ऐवज चोरीला गेलेला आहे. खरं म्हणजे गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये याच दिवसामध्ये अशाच प्रकारची चोरी झाली आणि सामान्य बुद्धिमत्ता जी आमची आहे आम्हाला त्यानुसार असं वाटतं की तेच चोर होते की काय रात्री, आणि ते कपाट त्यांनी त्यावेळी फोडण्याचा प्रयत्न केला होता, ते फुटलं नव्हतं. त्यामुळे यावेळेला ते कपाटच बाहेर 200 मीटरवर घेऊन त्यांनी फोडलं. घरामध्ये मी स्वतः नव्हतो, माझा मुलगा नव्हता, आई आणि पत्नी आणि एक भाऊ असे तिघे आणि एक रंजना म्हणून आमच्यात राहणारी एक महिला आहे ती होती. तिचा मोबाईल देखील त्यांनी चोरून नेलेला आहे आणि अशा प्रकारे हा प्रकार झाला. खरं म्हणजे गेल्या वर्षी चोरी झाली, यावर्षी चोरी होते, चोर तशाच प्रकारे वाटतात. आणि परिसरामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये पिंपरीला दिवसा घरफोडी झाली, एक चोरी झाली. त्याच्यानंतर पिंपळवंडीला एक घरफोडी झाली, तीही दिवसा झाली. त्याच्यानंतर आळ्याला एक घरफोडी झाली शेरीमळ्यामध्ये, तीही दिवसा झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संतवाडे येथे देखील चोरी करण्याचा मोठा प्रयत्न चोरांनी केला. त्याच्यानंतर राजुरीला देखील दिवसा ढवळ्या चोरी झाली. आणि अशा ह्या चोऱ्यांची संख्या गेल्या 15 दिवस पाहिल्यानंतर या परिसरावर एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांना चोरांची मोठी दहशत वाटत आहे. आळाफाटा हे मोठं व्यापारी केंद्र आहे. या आळाफाटा व्यापारी केंद्राला पश्चिमेकडून, पूर्वेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून 20-20 किलोमीटरवरची सगळी गावं जोडलेली आहेत आणि ह्या सगळ्या गावांचं मिळून हे व्यापाराचं केंद्रबिंदू आहे. आणि या ठिकाणी सगळी व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणात येत असतात. इथे वास्तव्यास असलेली अनेक मंडळी या ठिकाणी वावरत असतात आणि सगळ्या मंडळींना कॅश व्यवहार करणे, दुकानात जाणे, काही व्यवहार करणे, दिवसा ढवळ्या देखील महिलांना भाजीपाला विकत घ्यायला जात असताना अत्यंत मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे की स्वतःच्या अंगावरचं किरकोळ दागिनं आहे त्याला सुद्धा आज मोठी किंमत असल्यामुळं तो सुद्धा चोरीला जाईल की काय, त्याच्यामुळे आपल्याला मारहाण होईल की काय, आपण बाजारात किती वाजता जावं, 4 जणींनी, एकटी स्त्री असली तर तिची भाजी घ्यायला जाण्याची देखील इच्छा होत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने यापूर्व काळामध्ये हे व्यापारी केंद्र आम्ही पाहत असताना यापूर्व काळामध्ये असा प्रसंग काय फारसा कधी आलेला आम्हाला वाटला नाही. पोलिसांची योग्य त्या प्रकारची दहशत असायची, परंतु काय कारण झालं समजत नाही. परंतु
या वेळेला हा या परिसरावर फार मोठा प्रसंग आलेला आहे. याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर शासनाने हालचाली करून योग्य अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन पोलीस स्टेशनचा जो इंटेलिजन्स आहे तो या ठिकाणी पूर्णपणे SP साहेबांनी वापरावा आणि तशा सूचना या तालुक्याचे आमदार असतील, या तालुक्याचे खासदार असतील, या तालुक्याचे माजी आमदार असतील, आमच्यासारखे अनेक नेते मंडळी असतील तालुक्यामध्ये काम करणारी, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा परिसर भयमुक्त कसा होईल याच्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करून पोलीस डिपार्टमेंटला मदत करून त्या पोलीस डिपार्टमेंटला याच्यामध्ये यश यावं अशा प्रकारची भावना आमच्या सारख्यांची आहे. पोलीस डिपार्टमेंटला योग्य ती मदत करण्याच्या परिसरामध्ये, गावामध्ये, शेजारच्या गावांच्या मध्ये आम्ही सूचना देत आहोत की पोलिसांना आपण योग्य ती मदत केली पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये ही जी दहशत निर्माण होते, आपल्या दैनंदिन जीवनावर एक वाईट प्रसंग जो येतोय याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, त्या गावामधील असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन वेळोवेळी बैठका घेऊन पोलीस स्टेशनला योग्य ती माहिती पुरवावी आणि पोलीस स्टेशनने देखील सक्षमपणे याच्यामध्ये काम करून हा प्रसंग धुडकावून लावला पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे. खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी देखील असा प्रसंग आमच्यावर आला, त्यावेळी याच पद्धतीची चोरी झाली. मला तर आता आम्ही काय इंटेलिजन्समध्ये काम करणारी लोक नाहीत, सामान्यपणे समाजाचे हिताची कामं करण्याच्या दृष्टीने आम्ही समाजामध्ये वावरत असतो. आमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आम्हाला असं वाटतं की त्याच पावसाळ्यात 1 वर्षानंतर तोच दरवाजा त्याच ठिकाणी येणे, त्याच रूममध्ये जाणे, जे कपाट त्यांना फोडता मागच्या वेळी आलं नाही ते कपाट त्यांनी यावेळी उचलून नेणे आणि त्याच्यामधनं चोरी करणे, असा प्रकार जो होतोय, तर कुठेतरी पोलीस डिपार्टमेंटची दहशत कमी आहे की काय, आपण काम करताना कमी पडतोय की काय, अशा प्रकारची भावना आहे. आणि या भावनेमध्ये ग्रामस्थांनी, परिसराच्या सगळ्या नेते मंडळींनी एकत्र येऊन याच्यामध्ये उत्तम असा प्रयत्न करून लोकांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे, अशा प्रकारची माझी स्वतःची भावना आहे. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आज आळेफाटा परिसरामध्ये सन्माननीय अनंतरावजी चौगुले साहेब आणि इतर 3 ठिकाणी चोरीचे आणि घरफोडीचे प्रकार घडलेले आहेत. गेल्या जवळपास 1-2 महिन्यापासून आपण पाहतोय की जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चोऱ्यांचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे. काही चोऱ्या तर दिवसाढवळ्या झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि मग अशा वेळेला सुरक्षितता नागरिकांची हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. पोलीस स्टेशनने या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर या सगळ्या चोरांचा छडा लागून नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये जगता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांना विनंती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, नागरिकांनी सुद्धा वागत असताना आपल्या आजूबाजूला संशयास्पद लोक आढळतात का, किंवा कामधंद्याच्या निमित्ताने काही लोक ठराविक ठिकाणी आलेले आहेत का, तर त्यांची माहिती आपल्यापर्यंत आहे का, या बाबतीमध्ये सुद्धा सजग आणि जागरूक राहिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती हल्लीच्या काळात आपण पाहतो की वेगवेगळ्या वेशभूषा केल्याने वेगवेगळ्या व्यवसायांच्या निमित्ताने अनेक अनोळखी लोक आपल्या परिसरामध्ये वावरत असतात. तर त्यांच्या बाबतीतली सुद्धा योग्य ती माहिती सगळ्यांनी त्या निमित्ताने ठेवली पाहिजे आणि जास्तीत जास्त या प्रकारचे प्रसंग येणार नाही या दृष्टीने सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे.